नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नवीन वर्षात बँकेत एफ-डी म्हणजेच मुदत ठेव करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. नवीन वर्ष चालू होण्याआधीच एस-बी-आय आणि ॲक्सिस बँकेने एफ-डीच्या व्याजदरात 50 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. पुढील काही दिवसात इतर बँकाही एफ-डीच्या व्याजदरात वाढ करू शकतात. एस-बी-आयमध्ये 7 ते 10 वर्षाच्या एफ-डीवर आता 3.5% ते 7%, तर ॲक्सिस बँकेत 3 ते 7.10% व्याजदर मिळणार आहे. हे सर्व व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या एफ-डीवर लागू असतील. तसेच एस-बी-आयने अमृत कलश या योजनेत गुंतवणुकीला मुदतवाढ दिली आहे. आता अमृत कलश योजनेत 31 मार्च 2024 पर्यंत गुंतवणूक करता येईल. अमृत कलश योजनेत 7.10%, तर वरिष्ठ नागरिकांना 7.6% व्याज मिळत आहे. म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्यांमध्ये नॉमिनीची नोंद करण्यास आणखी 6 महिन्याचा कालावधी सेबीने वाढवून दिला आहे. आता 30 जून 2024 पर्यंत तुम्हाला नॉमिनीची नोंद करता येणार आहे. नॉमिनीची नोंद केल्यास तुमच्या वारसांना शेअर्स म्युच्युअल फंडचे हस्तांतरण सहजपणे करता येईल. नवीन वर्षात UPI-द्वारे पेमेंट करणाऱ्यांना टॅप अँड पे ही नवीन सुविधा मिळणार आहे. टॅप अँड पे फीचरचा वापर करून तुम्ही लहान रक्कम ट्रान्सफर करू शकता. RBIने सप्टेंबर महिन्यात टॅप सुविधेची घोषणा केली होती. सुरुवातीला ही सुविधा पेटीएम आणि भीम ॲपवर काही निवडक व्यक्तींसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. कोविडच्या काळात पैशांची अडचण असल्याने सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्यास परवानगी दिली होती. आता EPF खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. आता काही अटी आणि शर्ती पूर्ण केल्यानंतरच EPF मधून पैसे काढता येतील. फसवणूक करणाऱ्या ॲपच्या जाहिराती लावू नयेत असे निर्देश इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला दिले आहेत. जाहिराती पाहून अनेक लोकांची फसवणूक होत असल्याने असे निर्देश देण्यात आलेत. पैशांच्या देवाणघेवाणीचे व्यवहार आणि प्राप्तिकर यांच्यात ताळमेळ लागत नसल्याने आयकर विभागाने अनेक लोकांना सूचित केलंय. या सूचनेनुसार करदात्यांना पुन्हा एकदा ITR भरण्याबाबत सल्ला देण्यात आलाय. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत राहा मनी 9 मराठी.